नमो बुद्धाय नाही म्हणत नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतो मला चोपडं बोलणं काही जमत नाही। मी बऱ्याच वर्धा शहरामधल्या विहारामध्ये जाऊन बोलून आलो, वर्धा शहराच्या आजूबाजूमध्ये बोलून आलो। बऱ्याच लोकांनी मला बोलताना पाहिलं, फाकलाड्या बाका मला काही जमत नाही। जे सत्य तेवढंच बोलतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे। पुस्तक इथंच आहे, कधी वाटलं पुरावा पाहायचा, विषय संपवून टाकायचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे। सम्राट अशोकाने बांधलेले 84,000 बौद्ध विहार असेच काय झाले नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते। या देशामध्ये भारत देशामध्ये बौद्धांची कधी राजकीय क्रांती होऊ नये, बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, म्हणून बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपविण्यासाठी बौद्धांचे सर्व 84,000 बौद्ध विहार एकतर त्याचे ब्राह्मीकरण केलं, नाही तर ते विहार संपवले। हे साधी सुधी लढाई नाही। भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे। बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949 हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत महाबोधी महाविहार बौद्ध गया हे सरळ ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं। लोकशाहीच्या तत्वानुसार तुम्हाला काही गोष्टी सांगतो, सर्वांना माहित आहे, परंतु रिपीट करतो। बोर झाल्यासारखे हात वर करा, तुमच्या विहारासमोर येऊन बोलू, इथून तुम्हाला सुट्टी। बोर झाले तर हात वर करतो, मी समजून जाईल की मला थांबायचं। लोकशाहीच्या तत्वानुसार जर ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्याची ग्रामपंचायत असली तर या ग्रामपंचायत मध्ये ज्या गटाचे 4 सदस्य निवडून येतात त्यांची त्या गावामध्ये सत्ता येते। सर्वच्या सर्व सत्ताधारी लोकांच्या मनाप्रमाणे काम चालते। 4 लोक ग्रामपंचायत चालवतात। 7 मध्ये ज्यांच्याकडे 4 सदस्य असले तर ते ग्रामपंचायत चालवते, त्यांच्या मतानुसार ठराव होतो, ठरावाची अंमलबजावणी होते। हे लोकशाहीमध्ये ठरलेलं तत्व आहे। ही बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949 मध्ये तरतूद केली आहे, कायदेशीर तरतूद केली आहे। ही बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949 मध्ये तरतूद केली की त्या कमिटीमध्ये 9 लोक राहील, त्या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध राहील असं लिहिलेलं आहे। म्हणजे पहिलेच आपण अल्पमतात आलो। 4 बौद्ध, 4 महंत, जिल्ह्याचा कलेक्टर अध्यक्ष, त्यातही जिल्ह्याचा कलेक्टर हा फक्त हिंदू येईल। म्हणजे 4 बौद्ध, 4 महंत आणि कलेक्टर 5वा ब्राह्मण, सर्वच्या सर्व बहुमत त्यांचं। ते म्हणतील ते कायदा, मग तिथून काय चालते। आपण 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालेले बौद्ध 6वी प्रतिज्ञा, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही। सर्वच्या सर्व श्राद्ध पक्ष आणि पिंडदान बौद्ध गयामधून कायदेशीरित्या चालू आहे। मागील 1.5 वर्षापासून तुम्ही मला, मी तुमच्या कुठेतरी विहारात आलो असेल, तुमच्या गावात तुम्ही मला कधीतरी बोलताना पाहिलं असेल, महाबोधी महाविहाराचा विषय तुमच्या विहारामध्ये मांडला असेल। आलो का तुमच्या विहारात कोणी वाटतो का ओळखीचा? हात वर करा। तुमच्या गावामध्ये आलो, भूमिका समजून सांगितली की महाबोधी महाविहार ज्या पद्धतीने बौद्धांच्या ताब्यातून ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं, महाबोधी महाविहारानंतर आता आपल्या दीक्षाभूमीचा नंबर आहे। त्याच्या मागे कारण आहे या ब्राह्मणवादाजवळ या देशाची सर्वच्या सर्व व्यवस्था आहे, तरीही त्यांना आपल्याच विहारात का पाहिजे, त्याच्या मागे कारण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते। बौद्धांची या देशामध्ये कधी सामाजिक क्रांती होऊ नये, बौद्धांची कधी या देशामध्ये धार्मिक क्रांती होऊ नये। सामाजिक व धार्मिक क्रांती झाली तर बौद्धांची या देशामध्ये राजकीय क्रांती होईल। बौद्ध या देशामध्ये राजा बनेल। लोकशाहीच्या तत्वानुसार राजा म्हणजे या देशाचा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री। बौद्ध या देशामध्ये कधी राजाच करू नये, म्हणून बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपवण्याचं हे दीक्षाभूमीचं सुद्धा झालं। तुम्ही म्हणाल महाबोधीचं आंदोलन दीक्षाभूमी काऊन सांगून राहिले, तुम्हाला भविष्याचा धोका सांगत राहिलो। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या समोर, स्मारकाच्या समोर एक बोर्ड लागलेला निळ्या अक्षरामध्ये, निळा बोर्ड आहे, त्याच्यावर व्हाईट पांढऱ्या शब्दात लिहिलेला आहे 2019 मध्ये 4 मार्च
2019ला मी फेसबुकवर सोशल मीडियावर मी खूप लिहितो। 4 मार्च 2019ला मी बोललो होतो दीक्षाभूमी स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडी मध्ये पी.के. भागवत नावाचा व्यक्ती आहे। पी.के. भागवत हे मुळात नाव बहुतेक येत नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात 3 मार्च 2024ला अशाच हजारो लोकांसमोर दीक्षाभूमीच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन केलं। त्याला 1 वर्ष कंप्लीट होऊन आला 3 मार्चला। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडी मध्ये पी.के. भागवत कोण होता? दीक्षाभूमी स्मारक समिती सांगायला तयार नाही। उद्या चालून आता आपली मानसिकता बनवून ठेवा। आज आपण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवून राहिलो, त्यानंतर दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन चालवण्याची वेळ आपल्यावर येणार आहे। ठेस लागली महाबोधी महाविहाराची ठेस लागू नये, त्याची जखम अजून बसायची आहे, दुसरी जखम तयार आहे। भविष्यातला धोका ओळखा। दीक्षाभूमी आपली धोक्यात आहे। ज्या पद्धतीने कायदेशीरपणे बौद्धांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार कायदेशीरपणे नेलं, कायदेशीर, तसंच दीक्षाभूमी तुमच्या नजरेसमोरून कायदेशीर बौद्धांच्या ताब्यातून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि आपण उद्या डोळ्यांनी पाहत राहू। म्हणून मी बरेच जवळपास 1.5 वर्षापासून गावागावाला जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं जसं शक्य होतं तसं मी जात राहतो माझी भूमिका घेऊन। मी आजच्या प्रसंगाला तुम्हाला जास्त बोर करणार नाही, आता अजून कोणी हात वर केलं नाही, पण जास्त काही बोर करणार नाही। पण एक गोष्ट सांगतो, मला दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक व धार्मिक क्रांती कशी संपवली याचा सर्वच्या सर्व पुराव्याविषयी माझ्या समाजाला मला सांगायचं। तुम्ही ऐका नका ऐकू, पण मला एक समाधान मिळेल की मी माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करून राहिलो। जर होत असेल शक्य, माझं तुम्हाला आग्रह नाही, तुम्ही मला बोलवा, बिलकुल आग्रह नाही। मी जेव्हा 1.5 वर्ष अगोदर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझं काही कोणी ऐकायला तयार नव्हतं, कारण माझं काही नाव नाही, माझं काही चेहरा नाही, मी काही लीडर नाही। आम्ही गावागावामध्ये जात होतो। जर कोणी खेड्यात नगर इथं कोणी आलं असेल तर त्यांना माहित असेल, मी गावागावामध्ये जात होतो। ज्यांच्या घरासमोर घराच्या गेटवर अशोक चक्र होतं, त्याच्या घराच्या गेट समोर जाऊन असाच ओरडत होतो दीक्षाभूमी धोक्यात आहे, दीक्षाभूमी धोक्यात आहे, काय दीक्षाभूमी धोक्यात आहे, कोणी ऐकत नव्हतं। हळूहळू एक वेळ अशी आली की गावामध्ये आमच्या मिटिंगा लागायला लागल्या। आज पुन्हा सांगतो, मला दीक्षाभूमी आपली कशी धोक्यात आहे, महाबोधी महाविहार कसं ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेली सामाजिक व धार्मिक क्रांती कशी धोक्यात आहे, बौद्ध समाज हा कसा धोक्यात आहे, हे मला माझ्या समाजाला समजून सांगायचं आहे। मी तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला असं वाटत असेल तर माझी खूप मनातून इच्छा आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की सर्व समजून घ्यावं, माझं नाव माझा नंबर सर्व तुमच्यासोबत शेअर करतो। तुम्ही मला कधीही तुमच्या विहारामध्ये बोलवा, मी कधीही सर्वच्या सर्व माझे पुरावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व साहित्य, सर्वच्या सर्व पुरावे घेऊन तुमच्या समोर निष्पक्षपणे भूमिका मांडून माझ्या समाजाला मला जे सांगायचं आहे की आपलं आंदोलन कसं धोक्यात आहे, आपलं अस्तित्व कसं धोक्यात आहे, हे सर्वच्या सर्व मला माझ्या समाजाला समजून सांगायचं आहे। त्याच्यामुळे आता बोलायचं तर बरंच काही आहे, पण आज महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये आपण एकत्रित आलो, बराच वेळ झाला, ऊन सुद्धा झाली, त्यामुळे अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्व एक व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया फोन या माध्यमातून आपण जे एवढ्या मोठ्या संख्येने जे आज मोर्चामध्ये या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले, तर या सर्व आंदोलनातील सहभागासाठी मी तुमच्या व्यक्तिशः खूप खूप आभार मानतो आणि मी माझी इथंच भूमिका संपवतो। नमो बुद्धाय, जय भीम। या ठिकाणी सर्व